की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। की पडली होती मूर्छा येऊनी, की निघाली पाताळाहुनी, की कोणी टाकली वधोनी, प्राण घेऊनी उठली आता. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारे आणि विश्वामित्र ऋषीला विचारतात, मला असं वाटतंय कुणीतरी या ठिकाणी असणारी पाताळात गाडली होती की काय, कुणीतरी या ठिकाणी आणून टाकली होती की काय, आणि आता अचानक आणि पाताळामधून निघालेली ही एक रंभा उर्वशी आहे, पतिव्रत आहे, अशा प्रकारे असणारे विचारू लागले. की कोणी केले शासन, बैसली होती रुसून, की तुमची पश्चातारे करुण, हे निरूपे आकारली. किंवा कोणी भांडणं करून लावले, रुसून बसले, आणि अचानक आता हे आपण आलो म्हणून तुमच्या ऋषी या ठिकाणी आले म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी निघाले की काय, असे प्रभू रामचंद्र विचारू लागले. मग विश्वामित्र म्हणे राजीव नेत्रा, हे ब्रह्मकन्या परम पवित्रा, पतीने शापिता मदत मित्रा, शिळारूप झाली. सगळं काही माहित आहे प्रभू रामचंद्राला, पण विचारतात त्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषीने उत्तर दिले, म्हणले रामा, अरे बाबा तसा काही प्रकार नाही म्हणले, हे असणारे या ठिकाणी असणारे आणि कशामुळे आले, काय काय झाले म्हणले, पतीला शाप दिला आणि पतीच्या शापामुळे असणारी या ठिकाणी ही अहिल्या आणि शिळा होऊन पडलेली आहे, असं त्या ठिकाणी सांगू लागले. श्रीराम म्हणे मारुसी, आल्या शिळा झाली कैसी, तो वृत्तांत मज पासी, कृपा करुणी सांगिजे. प्रभू रामचंद्राने विचारले, म्हणले महाराज, ही अहिल्या आणि या ठिकाणी शिळा होऊन पडली कशी, आली कशी, पहिल्यापासूनच वर्तमान मला सगळं सांग. ऋषी म्हणे व्रीचींचे ब्रह्मांड रचिले, चित्रवित्र रूपी विस्तार रिले, सकळ माझे विशेष केले, अल्लेंचे रूपे पे. असणारा विश्वामित्र ऋषींना सांगितलं, म्हणले ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली, म्हणले सर्व जीवांना घडविणारा कोणी, म्हणले देवच आहे, हा रामच आहे, पण त्या ठिकाणी असणारं विशेष रूप आणि सर्वात लावण्य आणि स्वरूपवान या ठिकाणी असणारं कोणाला बनवलं, म्हणले अहिलेला बनवलं, म्हणले अहिलेसारखे स्वरूपवान दुसरी स्त्रीच या जगामध्ये नाही, अशा प्रकारचं स्वरूप तिला दिलं. देखो न परम सुंदर, तिस मागोय ती बहुतवर, कमलो बदवासी पडला विचार, स्वयंवर थोर मांडले. असणार आणि असा त्या ठिकाणी इतकं स्वरूपवान असल्यामुळे कोणी मागण्यासाठी येऊ लागले, कुणालाही वाटायला मोठमोठी आम्हाला द्या, राजे आम्हाला द्या, कुणी यायचं आणि तिला मागणी घालायची, म्हणून त्या ठिकाणी असणारा तिच्या पिकाला काय केलं. ब्रह्मा बोले मानसीचा पण, दो प्रहार वृत्तीची प्रदक्षिण, करून येईल पुढे पूर्ण, त्यासी देईन हे अहिल्या. असणारं ब्रह्मदेवानं तिच्या असणाऱ्या पित्याला त्या ठिकाणी असणारा पण केला, जो 3 वेळेस असणारा पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल आणि त्यालाच असणारी ही माझी मी कन्या देईल, असा पण त्या ठिकाणी मानतात. 1950 धावू लागले देवऋषी, यक्ष गंधर्व तापासी, प्रति प्रदक्षिणेसी चालले. आपण उघड झालं, उघड समोर त्या ठिकाणी असणारा आणि हे असणारी आईला प्रत्येकाला मिळावी असं वाटत होतं, प्रत्येकाला वाटतं आपली पत्नी व्हावी असा मनामध्ये विचार सगळ्यांच्या होता, पण मांडल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांना त्या ठिकाणी काही ज्यांना शक्य नाही ते निघून गेले आणि ज्यांना शक्य आहे त्याने पृथ्वी प्रदक्षिणेची त्या ठिकाणी असणारी इच्छा केली आणि तयारी धरली आणि सर्व असणारे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले. यात वग्या पुढे अमरपती, अरवत रूढी धावे शीघ्र गती, इतर लोक पळी धावती, वाणी बैसोनी आपुल्या. काही लोक असणारे काही देव त्या ठिकाणी आपापल्या वाहनामध्ये, आपापल्या रथामध्ये, आपापल्या पालख्यामध्ये बसले आणि जाऊ लागले. सगळ्यात पुढे असणारा इंद्रदेव आणि आपल्या ऐरावत असणाऱ्या वाहनावर बसलेला आहे आणि निघालेला आहे. एक ऊर्ध्वपंथे वेगे जाती, एक समीर गती धावती, एक मार्गी अडखुळूक पडती,
सवेची पळती उठोनिया. कोणी कोणी त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं पळू लागलं, कोणी कोणी त्या ठिकाणी पळता पळता खाली पडू लागलं. अशी अवस्था होऊ लागली. पुन्हा उठायचं, पुन्हा पळायचं, कारण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सगळ्याच्या अगोदर यायचंय, मग आपल्याला हे आईला मिळत प्राप्त होईल. हे आहे तू सगळ्यांच्या मनामध्ये होत. तव इकडे गौतम मुनी दानवी जीवनी स्नान करोनी, बाहेर येतानी दिमुखी कपिला देखिली. इकडं असणारे गौतम ऋषी काय करायला गेले होते? गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेलेले होते. अचानक काही मनामध्ये नाही, काही नाही, पण वाटेमध्ये त्या ठिकाणी असणारी एक गाय होती आणि ती गाय त्यांना दिसली. काय झालं? तर गायत्री मंत्र जपून विधियुक्त केल्या प्रदक्षिणातीन, नित्य कर्मानुष्ठान गौतम केले सावकाश. गंगेमध्ये त्या ठिकाणी असणारं स्नान केलं, संपूर्ण असणारा त्या ठिकाणी विधी झाला आणि विधी झाल्याच्या नंतर गाय त्या ठिकाणी असणाऱ्या गायला 3 प्रदक्षिणा घातल्या. गायत्री मंत्र त्या ठिकाणी घोकला, बोलले. अशा प्रकारे असणारं आणि गौतम ऋषीने केलेलं आहे. सत्य लोकास आला परतोन, ज्ञानी पाये कमलासन, तो प्रति प्रदक्षिणातीन करून आलोय गौतम मुनी. गौतम ऋषीच्या मनामध्ये काय आहे का? काहीच नाही, इच्छा नाही, वासना नाही, काहीच नाही, पण अनायासे हे घडतंय, सहज घडतंय. मग ज्याला ज्याच्या नशिबात आहे का ना, त्याला ते मिळतंय. त्याप्रमाणे असणारं इंद्रदेव, त्या असणाऱ्या ब्रह्मदेवानं, अहिल्याच्या असणाऱ्या पित्यानं, बापानं अंतर्ज्ञानानं ज्ञानदृष्टीनं बघितलं. म्हणजे काय झाला प्रकार? या 3 प्रदक्षिणा पृथ्वीला घालते, पळते, बेजार होते, पडायले, उलटायले, काही उलट्या व्हायला कोणला, अशी अवस्था झाली. आणि इकडे गौतम ऋषीनं गायला प्रदक्षिणा घातल्या, म्हणले सत्य लोकांमध्ये गेले. असा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. विधी म्हणे धन्य झाले, अल्लेंचे भाग्य पळासी आले, तात्काळ दोघाशी लग्न लाविले, यथाविधी पारिग्रह. आणि त्यावेळेस असणारा ब्रह्मदेवाला विचार मनामध्ये केला, आनंद वाटला. म्हणले काय भाग्यवान आहे आपली मुलगी. आणि गौतम ऋषी सारखा असणारा ऋषी त्या ठिकाणी असणारा आपल्या, आणि मुलीला जावई, मुलीला वर मिळावा आणि मला जावई मिळावा. म्हणजे किती भाग्यवान आहे मी. आनंद वाटला आणि ताबडतोब असणारं लग्न लावून दिलं. ते सर्व असणारी वाटेनच आहे. कुणाची प्रदक्षिणा झाली, कुणी असणारा चक्कर येऊन पडलाय, तेवढ्यामध्ये असणारे यांचं लग्न उरकून टाकलं. तो घ्या पुढे अमरपती, धावत आला शीघ्र गती, वधूवर देखुनी चित्ती परम क्रोध संचरला. देवाचा काही एवढा हे नाही बरं का. खरंच त्याला पण जिंकलेला होता, पण हे मधलं हे गाईला प्रदक्षिणा घालून 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा घातल्या, दमून गेलंय, पळत पळत आलाय आणि सर्वात मुसळी मारली पुढच्या कडला. आता माझी आईला मला पत्नी मिळणार ही मनामध्ये इच्छा आहे. पळतच आलं का बघतंय, नवरा नवरी समोर दिसले आणि खूप असणार त्याला राग आला. तुरीची समणे सहस्र नयन, वृद्ध केले कन्यादान, तू असं सत्यनाथ पूर्ण कळू आले तो नियमा. आला तसा त्या ठिकाणी असणारा त्याच्या बापा ब्रह्मदेवाला बोलला, म्हणले मूर्खा, किती शहाणा आहेस, किती हुशार आहे, किती चतुर. सार म्हाताऱ्याला दिलीस ना म्हणले, पूर्वी जायला म्हाताऱ्याला दिलीस. किती मूर्ख आहेस तू, व्यर्थ तुझं म्हणले ज्ञान. किती शहाणा आहेस हे मला समजलं. म्हणले कपटीस तू, कपटी. खऱ्या अर्थाने हे काम तू केलेलं नाही म्हणले. असा त्या ठिकाणी इंद्रदेव बोलू लागला. स्रष्टा म्हणे वज्रधरासी, मज सत्य तू किमर्थ म्हणसी, येणे 3 दक्षिणा केल्या वृत्तीसी, पाहे मानसी विचारुनी. त्यावेळेस असणाऱ्या इंद्रदेवाला त्या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मदेवाला सांगितलं, आपलं करून म्हणलं मागचा पुढचा विचार करून बोला म्हणले. माझ्याकडून काय चुकलं, मला का तुझं देतोस म्हणले. कानाला आणि त्या डोळ्याला बघितलं 4 बोटाचा फरक आहे. सत्य बघितल्याशिवाय आणि ऐकल्याशिवाय उगाच कुणाला दोष देऊ नये आणि कुणाला बोलू नये म्हणले. बघ अंतर्ज्ञानानं आणि अंतर्दृष्टीनं बघ म्हणले काय प्रकार घडलाय म्हणले. तुझ्या अगोदर आणि 3 प्रदक्षिणा ह्यानं गायीला घातल्यात आणि गायीला त्या ठिकाणी 3 प्रदक्षिणा घातल्या म्हणून पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळाले म्हणले. गंगेमध्ये स्नान केली, आंघोळ केली आणि सर्व विधी करून हे कार्य केलं म्हणले. माझा ह्याच्यात काही चूक नाही, माझ्यावर मला दोष देऊ नको असं ब्रह्मदेव बोलू लागला. विचार न करिता बोले वचन,
सज्जनाची ठेवले नसते दूषण वेदवाणी मानिय प्रमाण शतमूर्खाहुनी मूर्ख तो विचार केल्याशिवाय मागचं पुढचं काय, खरा प्रकार काय, खोटा प्रकार काय हे सत्य बघायला पाहिजे आणि नंतरच त्या ठिकाणी तडकाफडकी बोलावं. माणसं उगत जावं, काही माहिती नाही काय चाललंय, चार चालूमध्ये काय बोलते आणि उगत जाऊन आपण त्या ठिकाणी बळायला मारायच्या आणि माझा मी असा आहे, मी तसा आहे आणि माझंच खरं आहे, नसतं खरं काही. अरे मागचा पुढचा विचार करून बोलावं, काय चाललंय, कोण कसं बोलते, काय करते, अशा प्रकारचं असणारं आणि त्या ठिकाणी असणारी इंद्रदेव रागामध्ये बोलून गेले. असो इंद्र द्वेष धरुणी मानसी म्हणे एक वेळे भोगीन इल्लेसी परतो न गेला स्वस्त नासी खेद अत्यंत पाहुण्या. खरंय, पण मनातली धुसधुसी, मनातला राग एवढा मोठा असणारा कष्ट व्यर्थ गेलं म्हणले. मी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घातल्या म्हणले, हे या ठिकाणी असणार आणि बळच म्हणले असणारे हे पृथ्वीला प्रदक्षिणा करायला आम्ही गेलो आणि ह्यानं गायला प्रदक्षिणा केल्या, पण मी जिंकलंय. मी एक वेळेस तरी असणार या ठिकाणी आणि हिच्याबरोबर असणार अहिल्याबरोबर संग करी असा मनामध्ये त्या ठिकाणी असणारा विचार केला. घेऊन यायलेसी गौतमाला निद्रमासी बहुत रुक्मिले काळासी परींद्र निशी जपाससे. लग्न लागल्याच्या नंतर आपल्या आश्रमामध्ये आपली ज्या ठिकाणी झोपडी आहे त्या झोपडीवर असणारे गौतम ऋषी आपल्या पत्नीला अहिल्याला घेऊन आलेले आहेत. बरेच दिवस निघून गेले या गोष्टीला आणि हा राग असणारा ह्या इंद्रदेवाच्या मनातच राहिलेला होता. काय करतो ऐका. तवाले सूर्यग्रहण गौतमाल्या शास्त्र करून ऋषी ध्यानी वेसले तल्लीन अहिल्या परतून घर आली. त्यावेळेस असणार असं करीत 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 असणारा सूर्याला ग्रहण आलं आणि सूर्याला ग्रहण येतं त्यावेळेस असणारे जाणते लोक, हे असणारे लोक, ऋषी लोक, ब्राह्मण लोक, विद्या ज्यांना येते, मंत्र ज्यांना येते, ते असे सर्व ऋषी ब्राह्मण त्या ठिकाणी नदीवर जातात, गंगेवर जातात आणि आपली जी विद्या आहे ती सर्व विद्या त्या ठिकाणी असणारी ग्रहण करतात. म्हणजे विद्या फलित होते, ध्यानात राहते, ते मंत्र असणारे सफल होतात, ती विद्या चलते. म्हणून त्या ठिकाणी असणारे गौतम ऋषी असणारे नदीवर गेलेले होते. इकडं असणारी अहिल्या आपल्या मालकाबरोबर गेलेली होती, पण मालक अनुष्ठानात बसलेले आहे म्हणून ही अहिल्या असणारी आणि वापस आश्रमामध्ये गेलेली आहे. ब्रह्मकन्या एक कलिग्रांत जाणून चक्राला धावत गौतमाचा वेश धरित सतीलांगी भोगावया. इकडे असणारे गौतम ऋषी मग्न झालेले आहेत, ध्यानात गेलेले आहेत. हे असणारे हे इंद्रदेवाला सवड सापडली. इकडे असणारी गौतम म्हणजे अहिल्या एकटीच आहे. तेवढ्यामध्ये असणारे इंद्रदेवाला मग काय केलं. कपाट देखून ग्रंथरी अंत बैसली ब्रह्मकुमारी तो हा कपटे वेशधारी घेऊन द्वारी उभा टाके. एवढ्यामध्ये असणार घरी मालक नाही, कुणी सोबत नाही. अहिल्याने काय केलं, दार पक्क लावलं, मधून कडे लावून घेतली आणि आत असणारी ही अहिल्या बसलेली आहे. इकडं असणारा हा कपटी, हा इंद्रदेव आणि त्या ठिकाणी काय करतो. मने अल्ल्या दाव दाव धडकरी म्हणून अंग टाकिले धरणीवारी एरे धावणी आल्या द्वारी हृदय धरी तयांते. असणारा कपट कसं केलं तर कपट इंद्रदेवाला गौतम ऋषीचं रूप घेतलं, गौतम ऋषीचाच आवाज काढला, हाक मारली, मी संकटात पडलो, धाव म्हणले, मला चक्कर आली, मी पडलोय आणि मला येऊन उठव, अशा प्रकारचे हात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रदेवानं कपटी रूपानं गौतम ऋषीच्या भाषेत मारले. कापट्यने महासती हृदय निर्मळ दसी भागीरथी परमखेद करी चित्ती नयनी वात स्त्रुपात. पतिव्रता कशी असते, आपल्या पतीला अनुसरून जे कार्य करते तिला म्हणायचं पतिव्रता. आणि पतिव्रतेचा धर्म आहे हा. मग इकडून कोण आहे, पतीलाच हाक मारली, हिच्या मनामध्ये काही कपट आहे का, काहीच नाही. जशी गंगा भागीरथी नदी जशी असते पवित्र कशी असते, त्याच्यामध्ये कुणी पापी जरी गेला तर त्याला बाजूला हो म्हणत नाही, कुणी पुण्यवान जरी गेला तर माझ्यामध्ये आंघोळ करून नको असं म्हणत नाही. त्या न्यायाप्रमाणे असणारी ही अहिल्या आहे
आणि अहिल्याने काही हा प्रकार झालेला नाही. पुढं काय केलं ऐका. अल्लेने वेंगे उचलिला नेऊन मंचकावरी पौडविला मने प्रिय प्राण वाचलिला अंगासंग देईन वेंगे. त्यावेळेस असणार